बाकी संग्राम जगतापचे वडिलांचे आमचे माझे घरचे संबंध होते. तुम्ही कोणत्या पॉलिटिकल नेत्याचे समर्थक राहिले नगरमध्ये? सध्याला तर मी भैयांनाच वोट केलेले यावेळेस. त्यांनी मतदान जे दिलं असेल तर आज काय मत कोणाचं उघड नसतं की तुम्ही कोणाला दिले, मी कोणाला दिले. फक्त आता एवढंच जाणून घ्यायचं आहे, त्यांनी जे स्टेटमेंट केलंय मुस्लिम समाजाविषयी, त्या स्टेटमेंटशी तुम्ही सहमत आहात की नाही? त्यांनी जे स्टेटमेंट केलं ते काही मी ऐकलं नाही, पण ते सांगू? सातत्यानं हिरवा रंग हा संग्राम जगतापांचा रक्तामध्ये आहे. जर 4 मुस्लिमांचे कट्टर आहेत तर 4 इकडे हिंदूंचे पण कट्टर आहेत ना. जे ते त्याच्या धर्माप्रती जर कट्टर असेल तर मग त्यात गैर काय? मोठा काळ काँग्रेसमध्ये गेलाय, काँग्रेसचे मतदार मोठ्या प्रमाणावर मुस्लिम राहिलेत. आज तुमची एक भूमिका मुस्लिम समाजाच्या विरोधातील पण भूमिका बनते. माझी भूमिका ही संग्रामची भूमिका आहे. आज मोर्चाचा नारा आहे. आज अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये हिंदू समर्थनार्थ संग्राम जगताप यांच्या समर्थनार्थ एक भव्य दिव्य मोर्चा काढला जातोय. हा मोर्चा काढण्याचं कारण असं आहे की त्यांनी केलेलं स्टेटमेंट, पण त्या स्टेटमेंटविषयी नगर शहरातील मुस्लिम समाजाला नेमकं काय वाटतं हे समजून घेण्यासाठी आपण काही भागांमध्ये फिरलो. काही लोकांनी प्रतिक्रिया दिल्या, काही लोकांनी प्रतिक्रिया देण्यात ते इच्छुक नाही आहे. ऑफ कॅमेरा सगळे म्हणतात की हे सगळं राजकारण सुरू आहे, ऑन कॅमेरा कुणीही बोलायला तयार नाही आहे. तरी आपण ज्यांच्यापर्यंत पोहोचलो त्यांच्याकडून काही गोष्टी समजून घेतल्यात आणि त्यांचा अँगल एवढाच आहे की हे सगळं राजकारण आहे. किती वर्षांपासून राहतात? कमीत कमी म्हणजे मी इथं जन्मलो, माझं वय आहे 34. 34. हो. बरं. आत्ता शहराचे आमदार आहे संग्राम जगताप. 2014 आधी होते अनिल भैया राठोड. म्हणजे एकंदरीत आमदार जे आहेत ते हिंदूच आहेत समजा. पण आत्ताचं जे स्टेटमेंट त्यांचं आहे मुस्लिम समाजाविषयी, त्या स्टेटमेंटकडे तुम्ही कसं पाहता? कारण तुम्ही 34 वर्षांपासून इथे राहत आहेत. आम्हाला त्यांच्याशी काय घेणं देणं नाही आहे आणि आम्ही त्यांच्याबद्दल काही बोलणार पण नाही. आणि बोलायचं जर ठरलं तर आम्ही बोलू. आता बघा, हे आयुष्य जे आहे ना हे अल्लाने दिलेलं आहे. माणसाने जे आयुष्य जगावं ते ह्याच्यानंतरचं जे आयुष्य आहे यानी आमच्यामध्ये सांगतात की आखिरत आहे, तुमच्यामध्ये सांगतात की स्वर्ग आहे. एक स्वर्ग एक नरक आहे. ज्यांनी चांगलं पुण्याचे काम केले ते स्वर्गमध्ये जाईन आणि ज्यांनी वाईट काम केले, पापाचे काम केले ते नरकमध्ये जाईन. तसंच आमच्यामध्ये आहे. आम्ही जर चांगले काम केले तर आम्ही जन्नतमध्ये जाऊ आणि ज्यांनी गुन्हाचे काम केले, पापाचे काम केले ते जहन्नममध्ये जाईन. आता सगळ्यांचा एक ना एक दिवस हिसाब होणार आहे सगळ्यासाठी जे आहे. तर एक काय म्हणतात त्याला, आपल्या जसा दुनियामध्ये हे जगमध्ये एक कोर्ट आहे. तिथं ज्यांनी पाप केलं ते पण सजा भुगतं आणि ज्यांनी नाही केलं ते पण सजा भुगतं. मी सध्याला 25 वर्षाचा आहे. बरं. तोपासून ही दर्गा किती वर्षांपासूनची? ते 500-600 वर्षापासूनचे. बरं. निवडणुका लागल्यानंतर कोणकोणत्या पक्षाचे, कोणकोणत्या धर्माचे आणि कोणकोणत्या जातीचे लोक इथं चादर चढवायला येतात? सर्व धर्म स्वभाव आहे इथे. बरं. मग आता जे संग्राम जगतापांनी स्टेटमेंट केलंय त्या स्टेटमेंटकडे तुम्ही कसं पाहता? त्यांचं राजकारण असतं, ते काय करणार आपण त्याला काहीच सांगू शकत नाही आपण त्यांच्याबद्दल. बरं. आपला जॉब बरं, आपलं घर बरं, बस. आणि काय सांगू? आज जो ओव्हरऑल आपल्या ह्या शहरामध्ये मोर्चा निघतोय संग्राम जगतापांच्या समर्थनार्थ, त्यांना समर्थन करतायत म्हणजे थोडक्यात मुस्लिम समाजाला विरोध करतायत किंवा त्यांचे केलेल्या स्टेटमेंटला ते समर्थन देत आहेत. मग त्यांचा मोर्चा निघलाय, तुम्ही तसा काय मोर्चा काढणार आहेत का? मोर्चाचं कसं असतं माहिती का, एक ते पण एक पॉलिटिक्सच असतं. सर्व धर्मामध्ये काही ना काही असे असतातच. त्यांना ते विरोध करतात, त्यांचं झालं की ते चालूच असतं. ते 5 वर्ष असं चालू असतं. ते मग 5 वर्षाच्या आधी काय होतं, ते इलेक्शनच्या ऐन वेळी का मग यायचं सगळं मग नाही का, एकमेकांना सगळ्यांना मदत करायची, हे करायचं, असं असतं त्यांचं. मग इलेक्शन झाले मग परत निवेदन पत्र, भांडण, बोलणं चालणं काय असतं, चालूच असतं त्यांचं. बरं. तुम्ही कोणत्या पॉलिटिकल नेत्याचे समर्थक राहिले नगरमध्ये? सध्याला तर मी भैयांनाच वोट केलेले यावेळेस. पुढच्या वेळेचा काय इरादा? आता बघू, आता 5 वर्ष आहे त्याला, ते सगळं होतं टाईम, एंड टाईमवर सगळं होतं. ते काय वेळेला उत्तर देणार ते तर होणारच. आणखी एक प्रश्न होतो तयार, लोकसभेला असं वातावरण तयार झालं की तुम्ही खुले लंके समर्थक बनले आणि खुला विखेंना विरोध केला. त्याचे परिणाम विधानसभेला दिसले.
तुम्ही खुले अभिषेक कळमकर समर्थक बनले आणि खुले संग्राम जगतापांच्या विरोधात गेले, जे की तुम्ही म्हटले की मी याआधी म्हणजे मतदान आत्ता भैयांना केलं आणि याआधी आम्ही त्यांचे कट्टर समर्थक होतो. काय बदललं काय ह्या 4-5 वर्षांमध्ये? बदललं काय म्हणजे आता ते हे चालूच असतं काय. तुम्ही बीजेपीच्या विरोधात असतात का कायम तुमची मतं? नाही, BJP त्यांच्या साईडनी जे काम करतात ते त्यांचं ठीक आहे. राष्ट्रवादी ते त्यांचं ते सगळे एकच आहे, फक्त ते पक्ष वाटलेले. कोण भैया अनिल भैया आता सध्या राहिलेले नाही ते, पण त्यांचे लोक पण येतात. बाकी संग्राम जगतापचे वडिलांचे आमचे माझे घरचे संबंध होते. मी एक दोन फोटो बी तुम्हाला दाखवू शकतो. आमचे एवढे माझ्या घरात तो कसं आहे, आम्ही एक पुजारी असल्यामुळे आम्ही पॉलिटिक्स याच्यात नाही करत आणि कोणाच्या विरोधात सुद्धा बोलू शकत नाही. आत्ताचं जे स्टेटमेंट आहे ते त्यांचं फक्त पॉलिटिकल नाहीये. नाही ठीक आहे, काय होतं माहिती आहे का, एक आम्ही काहीतरी 2 शब्द बोलायचे ते वेगळं असतं, तो त्यासाठी आम्ही सॉरी म्हणतो. ओके. नगर शहराचे आमदार संग्राम जगतापांनी एक 8 दिवसांपूर्वी एक स्टेटमेंट केलं. त्या स्टेटमेंटचे पडसाद पूर्ण महाराष्ट्रभर उमटत आहेत. एक गट जो मुस्लिम समाजाचा आहे तो आक्रमक झाला आहे, तर दुसरीकडे आज त्यांच्या समर्थनार्थ मोर्चे निघत आहेत, म्हणजे संग्राम जगतापांच्या समर्थनार्थ. बरेच वर्षांपासून राजकारण पाहताय तुम्ही, एका पक्षात ॲक्टिव्ह येतं. संग्राम जगतापांच्या स्टेटमेंटकडे कसे पाहता? कसं आहे, मुळामध्ये शाहू फुले आंबेडकरांचा विचार हिंदुत्वाचं खरं काम जर कोणी केलं आणि लोकांनी जर त्यांना स्वीकारलं ते म्हणजे हिंदू धर्मरक्षक स्वर्गीय अनिल भैया राठोड. त्यांनी कधी होऊन स्वतःला हिंदू धर्मरक्षक ही बिरुदावली लावली नाही. लोकांनी त्यांना ती त्यांच्या कामाच्या पावती म्हणून त्यांना ती दिली. मात्र हे स्वयंघोषितरित्या त्या ठिकाणी बिरुदावली जी आहे ती स्वतः लावायचा प्रयत्न करतायत. अशा पद्धतीनं बेगडी हिंदुत्वाचं प्रेम दाखवून केवळ मतांचं राजकारण करण्यासाठी त्यांचा जो काय अजेंडा सुरू आहे तो अजेंडा सगळे ओळखून आहेत. पण मतांचं राजकारण कसं म्हणता येईल? निवडणुका होऊन गेल्या आहेत, आता पुढच्या 4 वर्षांनी उलट मतांचं राजकारण बिघडतंय. दुर्दैव असं आहे की ते कायम इलेक्शन मोडमध्ये असतात. पहिल्यांदा आमदार झाले त्यावेळेला 4 पक्षांचं विभाजन झालं, त्यातनं त्यांना ती छोटीशी संधी त्यावेळेला मिळाली. त्याच्यानंतरची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीचाही निकाल जो होता तोही काय फारसाचा मोठा नव्हता. आताही त्यांना परत तीच इन्सिक्युरिटी आहे की पुढची निवडणूक जर मला जिंकायची असेल 5 वर्षानंतरची तर मला आत्तापासून त्यासाठी अशा पद्धतीने गेलं पाहिजे. मात्र विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही या शहरामध्ये काम करतो. त्यांची जी काही भूमिका आहे ती हिंदुत्वासाठी त्यांच्या तळमळीतून खऱ्या प्रेमातून आलेली भूमिका नाही आहे, ती वेगळी भूमिका आहे. बरं, मला फक्त आता एवढंच जाणून घ्यायचं आहे, त्यांनी जे स्टेटमेंट केलंय मुस्लिम समाजाविषयी त्या स्टेटमेंटशी तुम्ही सहमत आहात की नाही? त्यांनी जे स्टेटमेंट केलं ते काय मी ऐकलं नाही, पण ते सांगू? ते सातत्यानं या देशामध्ये आपण जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना आहे, जे संविधान आहे त्याच्यावरती चालतो. कायम द्वेष त्या ठिकाणी पसरवणं. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव त्या ठिकाणी ते घेतात, मात्र महाराजांचं चरित्र काय होतं, महाराजांचं कर्तृत्व काय होतं हे त्यांनी कधी वाचले असं मला वाटत नाही. त्यांना एकदा भूतकाळामध्ये मी शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, संभाजी महाराज, महात्मा फुले या सगळ्या महापुरुषांची चरित्र भेट म्हणून पाठवलेली आहेत. त्यांनी ती परत केली. त्याच्यामुळे त्यांचा अजेंडा जो आहे तो आता त्या ठिकाणी शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा नाही आहे. शॉर्टकटमध्ये त्यांना एवढंच म्हणायचं आहे, मुस्लिम समाज कधी कोणत्या एका नेत्याचा एका पक्षाचा होऊ शकत नाही. तुमचं काय म्हणणं आहे? मुद्द्याने उत्तर द्या. बघ, हिरवा रंग हा संग्राम जगतापांचा रक्तामध्ये आहे. त्यांचं रक्त हे भगवं नाही आहे. मी अगदी थेट आणि जाहीरपणे सांगतो की संग्राम जगताप यांचा राजकीय जन्म जो आहे तोच मुळात ते जे हिरवा म्हणतात त्या हिरव्यामुळे झालेला आहे. त्याच्यामुळे त्यांनी हिरवा आणि भगवं याच्यातली जी शिकवण आहे, आता त्यांनी जी भगवी शाल अंगावर घेतली त्या भगव्या शालीला काय म्हणायचं? ती शाल भगवी नाही आहे. ती शाल त्यांच्या अंगावरती जी आहे ती आतून हिरवी आहे. त्या त्यांनी भगव्याच्या गप्पा मारून आहेत. शिकू नये आम्हाला भगवा काय ते आम्हाला चांगलं माहिती आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि हिंदू धर्मरक्षक अनिल भाई यांनी ते दाखवून दिलेलं आहे. त्यांनी शिकायची गरज नाही आम्हाला ते. तर आपल्यासोबत किरण काळे होते. खरं तर लोकांना काय वाटतंय, हे किरण काळे म्हणजे संग्राम जगतापांचे परस्पर विरोधी राहिलेत, पण त्यांनी केलेल्या स्टेटमेंटला नेमकं ते समर्थन दर्शवतात की नाही हे आपल्याला जाणून घ्यायचं होतं. तर त्यांनी संग्राम जगतापांनाच त्यांचा DNA हिरव्या रंगाचा आहे असं म्हणून पाहिलेलं आहे. पाहूयात यावरती लोकांच्या आणखी काय काय प्रतिक्रिया येतात. काय 2 लांडे उठले यांच्या विरोधात काय पोस्ट टाकल्या की हे बस स्टँड असं आहे, बस स्टँड असं आहे, इथून रस्ता होता. अरे रस्ता होता बंद केला, बस पुढं काय? तुमचे सचिन दादा एक चूक झाली, ते कोणता कॉन्क्रीट रस्ता दिला दुसरा, ते द्यायलाच नको. आता काय होतं, हे बोर्ड दिलं ना हात धरते, हात दिलं की खांद्यावर बसते.
हाच तो संग्राम जगताप यांचा व्हिडिओ, ज्या व्हिडिओनंतर अहिल्यानगर शहरासह महाराष्ट्रभर वातावरण पेटलं आणि त्याच विधानाच्या समर्थनार्थ आज अहिल्यानगर शहरामध्ये भव्य दिव्य असा हिंदूंचा मोर्चा काढण्यात आला. ऐकलं का तुम्ही? काही लोक सांगत होते की जगतापांचं राजकारण आमच्यामुळे आहे म्हणे. भाऊ, भैया भगव्या मतांमुळे निवडून आलेला आमदार आहे. भैया जिहाद यांचा बाप आहे. त्यांना सांगायचंय भगव्या रक्ताची धमाल बघ. हजारोंची गर्दी, भगव्या टोप्या, गळ्यामध्ये भगवा पंचा आणि एकच नारा, आम्ही सदैव भैयांसोबत. आता संग्राम जगताप यांनी उभं केलेलं हे वादळ कधी शमणार याची कल्पना नाही. मात्र भगव्या टोप्या घालून या ठिकाणी वेगवेगळे महंत, महाराज आणि राजकीय नेते आले होते, ज्यांच्यामध्ये सुजय विखे असतील, हरिभक्तपरायण संग्राम बापू असतील. वेगवेगळे महाराजांचे या ठिकाणी व्याख्यान झाले, घोषणाबाजी झाल्या, पोलिसांचा कडेकोट असा बंदोबस्त पाहायला मिळाला आणि सगळीकडे फक्त आणि फक्त हिंदू आणि भगव्या टोप्या दिसत होत्या. याच दरम्यान वेगवेगळ्या भागांमध्ये आपण फिरलो. लोकांचा उत्साह, लोकांचा विरोध या दोन्ही गोष्टी आपण पूर्णतः कव्हर करण्याचा प्रयत्न केला. यानंतर सुजय विखेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती पहा. संग्राम जगतापांच्या समर्थनार्थ रस्त्यावर आहे, काय मत काय तुमचं? माझा मित्र आहे जो माझ्या पाठीशी खंबीरपणे आज प्रत्येक संकटात उभा राहिला आणि आज जर त्याच्यावर कोणी संकट आणायचा प्रयत्न करत असेल तर एक मित्र म्हणून तर मी आलेलोच आहे. आणि हिंदू संदर्भात जी भूमिका संग्रामची आहे तीच भूमिका आमची आहे. या भूमिकेशी सर्व अहिल्यानगरचं युवक ठाम आहे आणि म्हणून उघडपणे आज एक व्यासपीठ मिळाले सगळ्या युवकांना की एक लोकप्रतिनिधी म्हणून जे त्यांनी भूमिका घेतली त्याला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सगळे. मोठा काळ काँग्रेसमध्ये गेलाय, काँग्रेसचे मतदार मोठ्या प्रमाणावर मुस्लिम राहिलेत. आज तुमची एक भूमिका मुस्लिम समाजाच्या विरोधातील पण भूमिका बनते. माझी भूमिका ही संग्रामची भूमिका आहे, आज मोर्चाचा नारा आहे. आणि म्हणून संग्रामने जी भूमिका मांडली, किंबहुना संग्रामचे विचार, याला ज्या पद्धतीचं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला जातोय महाराष्ट्रातून, त्याचं व्यक्ती स्वातंत्र्य आहे. आणि व्यक्ती स्वातंत्र्य म्हणून त्यांनी जी भूमिका मांडली त्याला ज्या पद्धतीने कॉर्नरने टार्गेट करायचा प्रयत्न करत आहेत आणि हिंदू म्हणून टार्गेट होतोय, त्या भूमिकेविरोधात मी आज इथं आहे. त्याचं जे म्हणणं आहे किंबहुना त्याचा जो विचार आहे, त्या सगळ्या विचारांपेक्षा मी आज व्यक्तिगत मित्र म्हणून का आलो की जे काही आज वेगळे वेगळे संघटना म्हणतात गुन्हे दाखल करा, असं करा, तसं करा, फलाना करा, निमकाना करा. आता अबू आझमीनी जेव्हा वारकरी संप्रदायाबद्दल बोलले त्याच्यावर काही गुन्हा दाखल होत नाही. किंबहुना प्रत्येक वेळेस हिंदू समाजाच्या वेगळ्या वेगळ्या भूमिकेमध्ये ओबीसी कुठं म्हणतात मी भारत माता की जय म्हणणार नाही, त्याच्यावर कोणी काही कारवाई करत नाही. आणि मग आज संग्राम बोलल्यानंतर जर कोणी एक समाज म्हणून एकत्रित येऊन त्याला टार्गेट केलं नसतं तर आज मी ही भूमिका काय मांडण्याची आवश्यकता नसते. तुमची भूमिका ही सगळ्या भाजपची भूमिका झाली शहरातील. मी सुजय विखे म्हणून इथं आलेलो आहे. हा काय कुठल्या पक्षाचा मोर्चा नाही, हा महायुतीचा मोर्चा नाही, हा तमाम हिंदू धर्म आणि हिंदू या नात्याने ज्या व्यक्तीला आज संग्राम सोडा कोणी त्रयस्थ व्यक्तीला सुद्धा कॉर्नर करायचा जर प्रयत्न केला गेला असता एका विशिष्ट समाजाच्या वतीने तर समाजाच्या पाठीमागे यापुढे उभं राहणार, धर्म जात सगळं मागं ठेवून. ठीक आहे, चला तर सुजय विखेंनी त्यांची भूमिका मांडलेली आहे. त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणावरती आज भगवे रुमाल घालून सगळे भाजपचे जे लोक आहेत ते सगळे उभे होते. आता पाहूयात पुढे काय काय घडतंय. आज अहिल्यानगर शहरामध्ये तुमच्या समर्थनार्थ मोर्चे निघत आहेत. प्रत्येकाच्या स्टेटसला आहे की आम्ही संग्राम भैयांसोबत. शहरापुरते लिमिटेड असणारे आमदार कधी महाराष्ट्रभर बांगले आम्हालाही समजलं नाही. पण आज जी तुम्ही भूमिका घेतली आहे की हिंदू विरुद्ध मुस्लिम, मी विरुद्ध शब्द वापरते, काय घडलं की मुस्लिमांच्या डायरेक्ट तुम्ही विरोधात गेले? नाही, तसं काय आम्ही काय सगळ्या मुस्लिम समाजाच्या विरोधामध्ये नाही किंवा सगळ्या मुसलमान हा जो विषय आहे याच्या विरोधामध्ये नाही आहे. आम्ही जे सातत्याने कुठंतरी एक कट्टरता दाखवतात, कट्टरपंथीत असल्याचं दाखवतात आणि भारताच्या प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर भारताच्या संविधानाच्या विरोधात जे वावरतात किंवा त्यांचं वागणं असतं किंवा तशा प्रकारचे काही वक्तव्य करतात, आम्ही त्या लोकांच्या विरोधामध्ये आहोत. एक विचाराच्या विरोधामध्ये आहोत. आम्ही कुठल्याही समाजाच्या, पंथाच्या अशा विरोधामध्ये नाही आहोत.
जर 4 मुस्लिमांचे कट्टर आहेत तर 4 इकडे हिंदूंचे पण कट्टर आहेत ना. जे ते त्याच्या प्रती जर कट्टर असेल तर मग त्यात गैर काय? नाही, त्यांनी आपली कट्टरता ही आपापल्या एक मर्यादा असते, एक चौकट असते, तर त्यांनी त्याच्या चौकटीमध्ये पाळावी. यांनी देशाच्या विरोधामध्ये, संविधानाच्या विरोधामध्ये असं वागू नये असं आमचं मत आहे. बरं. आज नगर शहरामध्ये जवळपास हजारो जे काही कट्टर हिंदू आहेत ते तुमच्या समर्थनार्थ उतरलेत, पण तुम्ही तिथं पोहोचलेले नाही आहेत. काय कारण होते? नाही, मी काय ह्या समर्थनाचा विषय किंवा कुठलाही याच्यामध्ये हे आपण कुठंतरी समर्थन करावं अशा प्रकारच्या भूमिकेमध्ये नाही आहे. आता काही लोकांना वाटतं की आपण कुठंतरी समर्थन केलं पाहिजे. कुठंतरी एक जो भारताच्या विरोधामध्ये असणारा समुदाय आहे की आपण पाहतो की वारंवार कुठंतरी फिलिस्तीनचे झेंडे, कुठंतरी वेगवेगळ्या इस्रायलला समर्थन करणारे झेंडे आपल्याला पाहायला मिळतात किंवा त्याच्या समर्थनार्थ कुठंतरी सोशल मीडियावरती पोस्ट पाहायला मिळतात. आपल्या म्हणजे अहिल्यानगर शहरामध्ये लादेनच्या समर्थनार्थ सुद्धा मोर्चा निघलेला आहे. म्हणजे जो लादेन भारताच्या विरोधात किंवा जगाच्या विरोधात होता त्याच्यासुद्धा आणि पोलीस रेकॉर्ड येते. म्हणजे संग्राम जगताप म्हणतो म्हणून नाही, हा पोलीस स्टेशनला त्याच्याबाबतचा गुन्हा दाखल आहे आणि त्याच्या मागणी आहे की त्याच्यामध्ये काही लोक त्यावेळेला पोलिसांनी सोडून दिले, काही वेगवेगळ्या कारणास्तव सोडलेले, तर ते लोक याच्यामध्ये परत घेतले पाहिजेत की काही तिथं पोलिसांनी ॲडजस्टमेंट केल्या, त्यावेळेच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी लोकांनी ॲडजस्टमेंट केल्या, तर हे लोक त्यामध्ये पुन्हा घेतले पाहिजेत की लादेनच्या समर्थनार्थ कोण लोक होते हे त्याच्यामध्ये घेतले पाहिजेत. आज तुमच्या समर्थनार्थ तिथे सुजय विखे आलेले आहेत, वेगवेगळे महंत महाराज हे आलेले आहेत, सगळे भगवे पंच घालून आलेले आहेत. आज प्रश्न असा पडतो की ज्यावेळी तुमच्यासारखा एखादे आमदार किंवा एखादा नेता एखादी भूमिका घेतो त्याचे परिणाम सगळ्या समाजामध्ये दिसतात. जर आज तिथे एवढा मोठा मोर्चा आहे, थोडं हिंदू मुस्लिम झालं तर दंगे भडकण्याची शक्यता आहे. तुमच्या एका भूमिकेमुळे काही तरुणांवरती सुद्धा केसेस पडण्याची शक्यता आहे. त्यांना काय तुम्ही आवाहन करणार? नाही, असा हिंदू समुदाय जो आहे हा संविधानाच्या विरोधात कधी वागत नाही. हा भारताच्या प्रती, तिरंग्याच्या प्रती एक निष्ठा असणारा समाज आहे आणि विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा ध्वज आहे, जो छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा ध्वज म्हणून निर्माण केला. त्या स्वराज्याच्या ध्वजाप्रमाणे हे लोक तंतोतंत पाळतात. हिंदू समाज कधीही कुठेही अशा प्रकारच्या घटना करत नाही आणि अशा घटना करणाऱ्या लोकांना समर्थनसुद्धा देत नाही. बरं, आपण एका सविस्तर मुलाखतीत हा विषय घेऊयात, पण 1-2 माझे महत्त्वाचे प्रश्न असे आहेत. तुम्ही 2014 निवडणूक लढवतात, ही तुमची 3री टर्म आहे, पुढे जाऊन तुमची 4थी टर्म असेल. तुमचं राजकारण किंवा तुमच्या पक्षाचं राजकारण हे नेहमी सेक्युलर राहिलं आहे. आत्तापर्यंत तुम्हाला जर आपण असं समजू 70% जर मतं हिंदू पडणारी होती तर 30% तरी मतं मुस्लिम असतील. आज तुमच्या एका स्टेटमेंटमुळे तुमचे ते 30% मतं गेली आहेत. नगर शहरात आम्ही फिरलो, काही मुस्लिम समाजातील लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या, तेव्हा आम्ही तर आत्ता 2024ला भयांना मतदान केलं. काय करणार? मताची वोट बँक कशी सेव्ह करणार? नाही, कसं आहे, त्यांनी मतदान जे दिलं असेल तर आज काय मत कोणाचं उघड नसतं की तुम्ही कोणाला दिलं, मी कोणाला दिलं, हे काय कोणाचं उघड नसतं. त्यामुळे हे जर दिलं असेल, त्यांना तिरंग्याप्रती त्यांना वाटत असेल की मला तिरंग्याचा सन्मान आहे, मी संविधान मानतो, तर ते देत असतील. पण जे कट्टरपणा आहे की आपल्याला जर असं पाहायला मिळतं की देशात आज पाहायला मिळालं किंवा महाराष्ट्रात मी पाहिलं की एकतर्फी कुठंतरी आज कुठलाच समाज कोणामागं नसतो. म्हणजे हिंदू समाजामध्ये सुद्धा छोटे छोटे समाज आहेत. 100 मतदान जर असेल तर त्यातले 20 वेगळे असतात, 30 वेगळे असतात, 40 वेगळे असतात, परत 20 वेगळे असतात, असे 100 जण बायफर्गेट होतात. ते एक संघ राहत नाहीत. पण जे असे काही वर्ग मला पाहायला भेटतो की तो एक संघ एका दिशेने चालतो. आणि त्यामुळं जर त्या लोकांनी जर मला मतदान दिलं असेल, ते भारताप्रती त्यांची निष्ठा असेल, छत्रपती शिवाजी महाराजांना ते मानत असतील, तर आमचा काय, असं मी जसं सांगितलं, मी कोणाचा द्वेष करणारा व्यक्ती नाही. ज्याने ह्या सगळ्या गोष्टी त्याला संविधान मानत असेल, छत्रपती शिवाजी महाराज या अखंड भारताचे एक राजे होऊन गेले, त्यांनी एक विचारधारा दिली आणि त्यामुळं हा जातीवाराचा प्रश्न उद्भवतच नाही. हे ज्याच्या मनामध्ये काहीतरी वेगळा कट्टरपणा असतो त्याला मग दिसतं असं सगळं. आता तुमचे आम्ही भाषणं बघितले शनी शिंगणापूर, अक्कलकोट, वेगवेगळ्या ठिकाणी. आता तुम्ही हिंदू प्रवक्ते झालेत आमच्या भाषेमध्ये. जर पुढच्या 5 वर्षांसाठी तुम्हाला हीच तुमची भूमिका टिकवायची असेल आणि पुढच्या निवडणुकांनाही ज्या अँगलने तुम्हाला सामोरे जायचं असेल, तर आता तुमची जबाबदारी वाढली. 4 वर्षात तुमचा आहे हा स्टँड कायम राहील का? नाही, निश्चितच कुठल्याही परिस्थितीमध्ये राजकारणामध्ये काम करत असताना आज आपण जे बोलतो हे पूर्वी लोक बोलायचे आणि बोलत असताना कुठंतरी सांगायचे मी चुकून बोललो, मी असं नाही बोललो, मी तसं नाही बोललो, किंवा ते भूमिका बदलायची.
तर आमच्या ह्या भूमिकेमध्ये आम्ही जे काही समजा काम करतो आहे याच्यामध्ये हे सगळं काम सातत्याने चालू असल्यामुळंच आम्हाला हे करू शकतो आम्ही. याच्यामध्ये आम्ही कुठेही पूर्वीसुद्धा करत होतो ना, आज हे करतो. आज फक्त एवढंच आहे की त्याच्यामध्ये आम्ही एक व्यासपीठावरनं करतो आहे, ही एक ती भूमिका आहे. आणि ह्याच्यामध्ये जे जातीवाराचा विषयच नाही, मी जसं सांगितलं तुम्हाला की जे संविधानाला मानून चालतील, छत्रपती शिवाजी महाराजांना मानतील, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानत असतील, तर त्या संविधानाप्रमाणे आपल्याला पुढं जायचं आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये कुठलाही जातीचा माणूस असो, कुठलाही धर्माचा माणूस असो, हा सगळ्या याच्यामध्ये राहणार आहे. आपण सविस्तर संग्राम जगताप यांच्याशी मुलाखत घेऊन अनेक प्रश्न आहेत तुमच्या मनात आहेत, माझ्या मनात आहे, सविस्तर आपण एक मुलाखत करूयात. आज खरं तर त्यांच्या वडिलांचा महिना आहे आणि त्यांच्याच समर्थनार्थ एक मोठा मोर्चा निघतोय, पण त्यांची भूमिका आज काय ही समजून घेण्यासाठी आज आपण त्यांच्याशी बातचीत केली आहे. आणखी प्रश्न आहेत ते आपण विचारतच राहूयात. वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद.